नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 20 मध्ये असं सांगितलंय. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहल्या एक महान प्रतिवता स्त्री होती. ते विश्वशांतीसाठी कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक घेत असत. मानवाला आहाराशिवाय जगणे अशक्य आहे. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करीत, तसेच गो अमृतासारख्या पदार्थाची निर्मिती करत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन अखेर धर्माला ग्लानी येते. श्रीपाद वल्लभांना सांगायचं आहे की आपण जर आपल्या आयुष्यामध्ये यज्ञ हवन वगैरे जर केलं नाही तर आपण नियंत्याच्या विरुद्ध वागल्यासारखं आहे, धर्मासारखं आपण वागत नाही. म्हणून पिठापूरमध्ये देवानी जो यज्ञ केला त्या यज्ञाचं नाव सावित्र काठक चयन. ती यज्ञभूमी आहे. अनेक जण पिठापूरला जातात. आपल्या हाताने बऱ्याच गोष्टी त्यांना करता येत नाहीत. खरं तर कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर जेव्हा ग्रुपने आपण जातो तेव्हा तिथं यज्ञ नाही जमला तर हवन करता येतं. तुम्ही एकत्र जमा, एक कुंड तयार करा आणि तिथं कोणताही मंत्र घेऊन आपण स्वाहा जरी केलं तर तो आध्यात्मिक आनंद फार मोठा आहे. पिठापूरला स्वामी समर्थ भवनात तशी सोय केलेली आहे. यज्ञकुंड केलेलं आहे. जर कोणी भाविक तिथं गेले, जर त्यांनी आपलं हवन केलं तर साधारण 1 तासामध्ये हा सगळा विधी होऊ शकतो. सामान बरोबर नेलं तरी चालतंय किंवा तिथं आमचे सहकारी तुम्हाला ते तूप, गवऱ्या, लाकूड, इतर साहित्य बाजाराच्या भावाप्रमाणे तुम्हाला उपलब्ध करून देतील किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन खरेदी केले तरी चालेल. पण यज्ञ हे व्हायलाच पाहिजे. आणि अगदीच नाही जमलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण रोज हवन केलं तरी चालते. कारण त्याच्या धुरामुळं अनेक जीवजंतू पासून आपलं संरक्षण होतं. त्यानंतर अग्निदेवता आपण जे करतो ती आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवते. एवढं यज्ञाचं आणि आहुतीचं महत्त्व आहे. पण वारंवार सांगितल्याप्रमाणे देवाच्या दारात ज्यासाठी जातो ते कोणतेही कार्य होत नाही. लोकांचा फक्त भर असतो देवाला आंघोळ घालणे, म्हणजे अभिषेक करणे, डोळे बंद करून दर्शन घेणे. आता हल्लीचं पालखीचं प्रस्त वाढत चाललेलं आहे. अन्नदानाच्या पावत्या करणं, बाह्यप्रियतेवर लोकांचं जास्त लक्ष आहे. लोक आहुती देण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला पिठापूरला स्वामी भवनात उपस्थित राहत नाहीत, कुठेतरी भटकंती करत बसतात. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी मला जी प्रेरणा दिली तेव्हा सुरुवातीला मी एक यज्ञ केला की आपण पिठापूरला यज्ञ करायला पाहिजे. तो पहिल्यांदा कुकुटेश्वर मंदिरात केला. त्याच्यानंतर स्वामी समर्थ भवन बांधून झालं. तिथं आत्तापर्यंत जवळजवळ 48 दत्तयाग झालेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आता बरेच ग्रुप येतात, त्यांच्या परीने ते करतात. 51 दत्तयाग पूर्ण झालेले आहेत. साधी गोष्ट नाही. माझा संकल्प 108चा आहे. अनेकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही कारण माझं जाणं, गुरुजी उपलब्ध असणं या अनेक अडचणी असतात. परंतु मी ज्यावेळी भाविकांना पत्र पाठवतो की आपण यज्ञाला काहीतरी सहकार्य करा, 100तला एखादा आपल्या ऐपतीप्रमाणे पाठवतो. 99 लोक माझं ते निवेदन वाचतात, बाजूला फाईलमध्ये ठेवून टाकतात. यज्ञ तर होतो, परंतु त्या दिवशी भोजन होतं आणि गोरगरिबांना जे अन्नधान्य वाटप केलं जातं, 5 किलो 10 किलो साखर, ते सुद्धा दान फार महत्त्वाचं आहे. कारण आपण कोणत्या तरी हेतूने किंवा कोणत्या तरी प्रसंगापोटी आपण तिथं अन्नदान करतो किंवा हे धान्य वाटप किंवा शिधा देतो. कारण ही सगळे श्रीपाद वल्लभांच्या भूमीतील, जन्मस्थानातील हे लोक आहेत.
त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून ते तिथं राहतात, आपलं पुण्य म्हणून आपण तिथं जातो. आणि तुम्ही पुण्यवान आहात, तुम्हाला येता येत नाही, परंतु तुम्ही जे मदत करता त्या मदत रूपाने आपण हे सर्व कार्य करतो. अजूनही कोणाला सहभागी होता येईल. आमचं पत्र आलं न आलं तरी तुम्हाला या कार्याला फुलना फुलाची पाकळी सहकार्य करता येईल. यज्ञाचा खर्च थोडा आहे, परंतु आपण जर अन्नधान्य वाटलं तर ते त्यांच्या घरापर्यंत जातं, त्यांच्या पोटात जातं. आणि शेवटी हे सर्व आपल्या मनात जे विचार येतात हे श्रीपाद श्री वल्लभ विचार प्राप्त करून देतात. आपण विचार करून निर्णय घेणं आणि आचरण करणं हे आपल्या हातात आहे. भविष्यातसुद्धा परस्पर तुम्ही गेला, स्वामी समर्थ भवनात राहिला तर यज्ञ जरी करता आला नाही तरी हवन करा. मी असेल आपण यज्ञ केला त्यात सहभागी होता येईल, नसेल तर तुम्हाला हा आनंद घेता येईल. कारण यज्ञाचं महत्त्व फार आहे. अनेक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. 51 दत्तयाग करून घेणं खरोखरच ही श्रीपाद वल्लभांची इथं कृपा आहेच. आणि आईवडिलांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. तुमच्या हातून सुद्धा यज्ञ झाला, हवन झालं, ठीक आहे. न झाल्यास या कार्यास तुम्ही फुलना फुलाची पाकळी म्हणून जे सहकार्य करतात त्या प्रत्येक पैशाचा चांगला विनियोग करून तेथील लोकांना दानधर्म करता येईल. आणि त्याचे आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभ निश्चितच देतील. ते द्यावेत अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.